नमस्कार, वेलकम टू माय ब्लॉग. आणि आता वाजलेत 2:15. हे बघा, रात्रीचे 2:15 वाजलेत आणि आत्ता आम्ही पिकनिकच्या जाण्यासाठी तयारी करतोय. हे बघा, इथे भाकरी होत आहेत, चटणी झालेली आहे आणि ही बघा रात्री 2 वाजता खायला बसले. ही नाही, आम्ही सगळे खाऊन झालो आताच. आम्ही पहिल्या हळदीला जाऊन आलो, मस्त एन्जॉय केला आणि आता मम्मी भाकरी बनवत बसली आणि आम्ही हे चालले उद्या बाहेर. उद्या ना आम्ही रात्री 3 वाजता जाणार. तुम्हाला पुढे समजेल कुठे जाणार आहेत ते टाकणार आहे ब्लॉग पुढे. नाव आय एम रेडी फायनली. सगळा डब्बा वगैरे भरून झालेला आहे आणि आता आम्ही निघणार आहेत. आणि हा बघा, ह्याच त्या पोरी मला फोन करून सांगतात बस आली आणि अजून बस आली नाही. हाय गाईज, आम्ही स्टेटस ठेवतोय. काय तुम्ही स्वेटर घालून, मी आपला आउटफिट दाखवणार आहे. सेम आउटफिट. हे बघा 1 2 आणि 3 पोरं रेडी आहेत पण अजून बस आलेली नाहीये. आता आम्ही चाललोय कुठे चाललोय? मुनाच्या घरी प्लेट आणायची. कसली प्लेट आणायला? काय नक्की सांग मुना, तू सांग काय आणायला चाललोय आपण? प्लेट. अरे सांग ना, नको लाजू. तशी पण तू दिसणारच आहे. तू दिसणारच आहे अख्ख्या ब्लॉग मध्ये. नको लाजू, सांग. बोला बोला. काय लाजता? ये सर, काय बस कुठे आहे आमची? बोला हाय. हाय हाय. आपली बस कुठे आहे सांग? बघा किती खोटे सर आहेत आमचे. बस कुठे? आम्हाला बोलतात नाक्यावर या, बस रेडी आहे आणि बस अजून नेरळला आहे. सरांनी प्रेझेंटी घ्यायला लावले. बस आलेली आहे आणि हे बघा सगळी पोरं जमलेली आहेत. बस इथे आले आत्ताच. आता आम्ही बसच्या समोर फोटो काढायला चाललोय आणि सगळी तिकडे पोरं चढतायत. बघू काय काय होतंय. फक्त दादा ओरडायला नको म्हणजे झाला. अरे ऑलरेडी हार घालायला लावलाय. गुड. आता हारच घालून नाही झालं, अजून हार घालायला घेतला आता. इथं त्याला सीट नाही म्हणून तो कंडक्टर बनलाय. तिकीट किती आहे रायगडची तिकीट? 600. रायगडची तिकीट 600. त्याला किती पैसे? हे बघा, कारण की आम्हाला जो ओव्हरटेक करून गेला त्याची गाडी पुढे पलटी झाली म्हणून आमची बस थांबली. आता बघूया पुढे. इथे तो मार्क दिसतो, आय थिंक तो आत्ताचाच मार्क आहे. हे बघा 4 नाही वाजले तर खाऊ पाहिजे तिला. 4 आता आमची बस चालू झाले, रेडी झाले नाही, चालू झाले. लाईट्स बंद, बस चालू. बघूया पुढे काय आहे का झालेलं. नाही बघू पुढे काय झालंय का, पुढे काय झालंय का बघू आपण. तिला आकाशकंदील का गाडी पलटी झालेली इथे काही. हे बघा आता हे आम्हाला ओव्हरटेक करून निघाला आणि डायरेक्ट पलटी झाली गाडी. आता त्यांना थंडी वाजते म्हणून आम्ही विंडो बंद करतो. बघा हे बालिश. आपण पण ट्राय करूया. मी एकदम शांत आहे, मी मोठी आहे. हा मोठी खोटी आहे, खोटी. मी पॉवरफुल मोठी आहे. येडे झाले. चलताय गाईस, इतना तो चलताय. बघा आता ही पण करणार आहे. यात आहे तू पण लोकांना कधीच ट्रिप मध्ये घ्यायचं नाही, जे झोपतात. आणि खरंच 12 महिने झोपतात.
दीदी काय सुरुवात झाली वाटत, दीदीची खायची सुरुवात झाली वाटत. अरे कलम बसूनच केले त्यांनी सुरुवात. दीदीने कलमपासून खायची सुरुवात केली. मग ते खरंच? पाच वाजता फिरलं कसं हा झालं? ना. बोल बोल बोल. झोपाचं वगैरे मस्त आमच्या म्हणजे हे जाऊन मोनाला गाय बच्चे झोप झोप झोप. कर कर गाई आहे. का निघला आलेत आणि गेम खेळतायत. गेम खेळायसाठी आलेत तरी तुम्ही पिकनिकला. बघा पिकनिकला नाही पबजी खेळायला आलेत. कोण कोण पबजी लावर आहे इथला? फ्री फायर लावर आहेत का? अरे हा हा मस्त पिकनिकची मजा घेतोय झोप काढून. खाऊ काढायला घेतला आता खाऊ. हिला जास्त भूक लागले पण जाऊ दे आता इच्छामुळे. पुचट झालंय प्रत्येक जण खातो. काय झालंय? गोपाळाला गोपालच्या वाट्या. गोपाल झाला खाऊडन. अरे पुढं पण नाही गोपालच्या वाट्या करते. मुलींचा फोटोशूट चालू आहे इथं. आता आम्ही पेट्रोल पंपावर थांबलोय फ्रेश होण्यासाठी. अरे त्यांना माहिती आहे पेट्रोल पंप हे बघा कसं काय माहितीये, सांगितल्याशिवाय माहिती होणार आहे का? हा मग. यांचं काय आता सगळे उतरलेले म्हणून सर प्रेझेंट घेतात परत. चेतन विघ्नेश यश जय विवेक पियुष हरस तन्मय. अशी गाडी आली का बोलायला नको पाहिजे. हो हो ये ये आणि मला पण चष्मा पाहिजे. मला चष्मा दे दे. चष्मा. हो, हो. नवरीला डायरेक्ट. काय तुम्ही झोपासाठी आलात का? नाही मजा करायला झोपा. तुम्हाला सोसायचं ना. यारी नाही तू दलिद्री आहे. Making
काही माणसं असतात ना त्यांना कधीच ट्रिपला घेऊ नका. काय वाटतंय तुम्हाला, ट्रिपला घ्यायला पाहिजे का नाही यांना? इकडं नाही बोलतात, इकडं पाहिजे बोलतात. मग ते मस्तीच नाही करत, मजाच नाही करत, मग काय फायदा? नाही करत. हे बघा, हे बघा झोपलेत सगळ्या या दोघी पण. काय गोदडी घेऊन आले का झोपायला? झोपले ती बघा ब्लॉगर घेऊन खेळतोय. इकडे बघ लवकर विशू. असं वाटतंय ढग उतरले खाली बघ ना. तर काही आता आम्ही फॅमिली नाश्त्यासाठी आणि सगळे हे बघा इडली सांबार खात आहेत आणि गर्ल्स आतमध्ये बसल्यात. झालं खाऊन तुमचं? अरे झालं खाऊन का इडली सांबार? नाही आवडत. आम्हाला नाही आवडत, तिला पण नाही आवडत. बाकी सगळ्यांचं खाऊन झालंय. खाल्लं का बोलू? का तुला पण नाही आवडत? आम्ही बघा कचोरी खातो. आणि बाहेरचा व्ह्यू बघा किती मस्त आहे. मस्त अजून गार हवा चालू आहे. आम्हाला थंडी वाजता बारीक चिंकी तू काय करणार अख्खा रोड दिसला. आता मेकअप चालू होणार आहे काही सगळ्या. घाटात मेकअप करायला घेतला आम्ही घाटात. आता लिपस्टिक ओठांना लागते का गालाला ते समजेल थोडं. ही पावडर आणि हा बघा इथून खालचा व्ह्यू बघा आणि हे वरती. आता बघू वरती कसं जायचं. अजून सगळे येत आहेत फ्रेंड्स. आता आम्ही आलो पायऱ्यांच्या जवळ पण बोलतात दुसरी एंट्री आहे आणि आम्हाला आता त्या टोकावर जायचं आहे. आणि आम्ही आत्ताच जमलो. दमलत का नाही? खूप दमलो. सुरुवातच दमण्यापासून झाले. बोल म्हणा. ऐ शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. सर्वप्रथम मी तुम्हाला माझ्या नावाची ओळख करून देतो. माझे नाव बाबू धोंडो आखाडे. गेल्या 15 वर्षापासून मी राजधानी किल्ले रायगडावर गाईड काम करतो. यापूर्वी जर का तुम्ही कधी रायगड पाहिला असेल किंवा नसेल, आज तो आपल्याला प्रत्यक्षात पाहायचा आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या
या राजधानी किल्ले रायगडावर मी आपल्या हायस्कूलचं सर्वप्रथम सहर्ष स्वागत करतो. रायगडाच्या सभोवताली सह्याद्री पर्वतरांगात बघा, कोणत्याही सह्याद्री पर्वतरांगेला रायगड हा जॉईंट नाही, कनेक्टेड नाही किंवा अटॅच नाही. जणू काही गुलाबाची कळी चिखलामधून मधोमध जुगम पावते ना, तसंच रायगड एका खडकापासून मधोमध जुगम पावलेला आहे. म्हणून राजाने राजधानीसाठी रायगडाची निवड केलेली आहे. रायगडाचं मूळ नाव होतं रायरीचा डोंगर. हा रायरीचा डोंगर प्रामुख्याने आदिलशहाचा सरदार जावळीचं चंद्रराव मोरे यांच्या ताब्यामध्ये होता. राजांची स्वराज्याची पहिली राजधानी पुणे जिल्ह्यात वेल्हे तालुक्यात राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी. तर रायगड ही दुसरी राजधानी आहे. राजगडावरून राजाने जावळीमध्ये मोऱ्याने पत्र लिहिलं होतं की मोरे तुम्ही आपलेच आहात, मी आपल्या स्वराज्यामध्ये येऊन सामील व्हा. तुम्ही पण मराठी आहात आणि आम्ही पण मराठीच आहोत. पण मोरे फार उर्मट होते, गर्विष्ठ होते. त्याने राजाने उलट जावळी पत्र लिहिलं की तुम्ही कसले राजे, तुम्ही केव्हा राजे झालात, आम्ही तर खरे प्रमुख राजे या जावळी कोऱ्याचे आहोत. त्याने पत्रामध्ये असा उल्लेख केला की याल जावळी तर जाल गवळी, उद्या यायचं आहे तर राजाच्या तुमच्या स्वागतासाठी आमचा दारुगोळा आणि तोफखाना सज्ज आहे. या शब्दांची राजांना चिड आली. राजाने निवडक 145 सरदार घेतले आणि जावळीवरती आक्रमण केलं. हे आक्रमण सतत 3 महिने चालू होतं. या 3 महिन्याच्या आक्रमणामध्ये त्यांचा चुलत भाऊ हनुमंतराव मोरे याचा वध झाला. सूर्याजी काकडे यांच्या हस्ते तो प्रतापगडाच्या पायथ्याशी मारला गेला आणि जावळीचा चंद्रराव मोरे घाबरला. त्याला आपला वध आपल्या डोळ्यासमोर दिसून आला आणि तो रायरीच्या आश्रयाला पळून आला आणि राजांना शरण आला. जो शरण येईल त्याला आपले राजे कधीच मरण देत नव्हते. आणि 15 मे 1656 जावळीच्या मोऱ्यांकडून राजाने हा रायरीचा डोंगरच नाही तर संपूर्ण जावळी खोरा जिंकून घेतला. जिंकून घेतल्यानंतर या रायरीच्या डोंगरावरती 14 वर्ष बांधकामं चालू होती. 1656 ते 1670 एवढ्या 14 वर्षाचा कालावधी बांधकामांसाठी लागला होता. 14 वर्षाचा कालावधी बांधकामांसाठी लागला होता. 14 वर्षामध्ये काय काय बांधकामं केली तर मोठमोठे 11 तलाव, 84 पाण्याच्या टाक्या आणि 350 इमारती बांधल्या. आता आपला प्रश्न पडतो, एवढी बांधकामं केली, मग हा दगड कुठून आणला असेल? तर हा दगड खालूनवरती नेता या ठिकाणी मोठमोठे 11 तलाव आणि 84 पाण्याच्या टाक्या कोरल्या, त्यातून जो दगड निघाला तो या ठिकाणी बांधकामांसाठी वापरला. तिथे खंडक तयार झाला. त्याच्या उत्तरच्या भागाला बांधकाम करून पाणी अडवलं. पाणी अडवा आणि पाणी जिरवा ही 400 वर्षापासून राबत आलेली मोहीम आहे. आधी ती राबवली जाते पण 2 दिवसातच पाणी खालून निघून जातं. मग आपल्या राजाने एका दगडामध्ये 2 पक्षी मारले होते की पिण्यासाठी पाणी झालं, बांधकामांसाठी दगडी मिळाला. स्वराज्याची पहिली राजधानी राजगड ही स्वराज्याच्या कारभारासाठी अपुरी पडू लागली. म्हणून पंत मोरपंत पिंगळे राजांना नेहमीच म्हणायचे की राजे कोकणामध्ये रायरीचा डोंगर आहे, तो आपल्याला राजधानीसाठी निवडायचा आहे. मग राजे आणि पंत एके दिवशी रायरीच्या पायथ्याशी येतात आणि पंतांना राजे विचारतात की पंत तुम्ही नेहमी रायरी म्हणता, तो हाच का रायरी? तर पंत म्हणतात हाच तो रायरी. मग राजे रायरीला डोळे भरून पाहतात. रायरीचा काळा कातळ राजांना डोळे भरून पाहतो आणि रायरीवरती राजांचा जीव जडतो. आणि राजांच्या तोंडातून काही उद्गार वाक्य बाहेर पडतात. ते एका सभासदाने आपल्या बकरीमध्ये नोंद करून ठेवले आहेत. ती अशी की राजा कासा जाऊ न पाहता गड बहुच चकोट, चौतर्फा गडाचे कडे चाशिल्याप्रमाणे गाव 1.5 गाव उंच, पर्जन्यकाळी कड्यावर गवत उगवत नाही. धोंडात चाशी एकच आहे. दौलताबादा पृथ्वीवर चकोटगड करा, परंतु तो उंचीने चोडका. दौलताबादाचे 10 गुणी उंच. ऐसे देखून संतुष्ट झाले आणि बोलिले की तख्ताच जागा हाच गड करावा. तख्त्याने सिंहासन याने राजधानी म्हणून राजाने राजधानीसाठी रायगडाची निवड केली होती. रायगडाची समुद्र सपाटीपासूनची उंची 2851 फूट आहे. तर रायगडाच्या पायथ्यापासून रायगडाची उंची 1375 फूट आहे. आता ज्या दरवाज्यामध्ये आता आपण उभे आहोत या दरवाजाचे नाव आहे चित्त दरवाजा. चित्त याने मन. त्या काळी आपले सरदार मन लावून या ठिकाणाहून लढाई करायचे.
किंवा शत्रूचं चित्त या दरवाजामध्ये पाडलं जायचं. म्हणून त्याला इतिहासामध्ये चित्त दरवाजा असं म्हटलेलं आहे. इथून 100 पायऱ्यावरती चढून गेल्यानंतर एक बुरुज लागतो. त्याच बुरुजाला इतिहासामध्ये खूप लढा बुरुज असं म्हटलेलं आहे. खूप लढा, खूप याने चांगला, लढा याने मारा. त्या काळचा चांगला मारा या ठिकाणाहून केला जायचा किंवा शत्रूची गती या ठिकाणाहून रोखली जायची. म्हणून त्याला इतिहासामध्ये खूप लढा बुरुज असं म्हटलेलं आहे. आता आपण वरती गडावरती जाणार आहोत. त्या मार्गाचं नाव आहे नाणे दरवाजा. त्या दरवाजाचं नाव नाणे दरवाजा, शिवकाळापासून नाणे दरवाजा नाव आहे. असं का नाणे दरवाजा नाव का, तर त्या दरवाजामध्ये ओळखीची खून म्हणून अष्टकोनी राजमुद्रा असलेलं नाणं ठेवलं जायचं. ते उचलूनच आपले सरदार पुढे निघून गेले पाहिजेत. म्हणून त्या दरवाजाला इतिहासामध्ये नाणे दरवाजा असं म्हटलेलं आहे. नाणे दरवाजा असं म्हटलेलं आहे. राजमाता जिजाऊ महासाहेबांना उतारच्या वयाच्या मानानुसार गडावरचं वातावरण सणवत नव्हतं. म्हणून गड चढायच्या वाटे शेजारी खाली पाचाड गावी राजाने त्यांना 9 एकरमध्ये वाडा बांधून दिला. तिथे राजमाता जिजाऊ महासाहेब राहायच्या. मग त्यांच्या सेवेसाठी मग राजाने दररोज रायगडावरून पाचाड येथे जाऊन मातेचे दर्शन घेणं शक्य होत नव्हतं. दररोज सकाळ संध्याकाळ राजे रायगडाच्या उत्तर दिशेला टकमक टोक कडेलोट पॉइंट आहे, त्या ठिकाणी मातेच्या दर्शनासाठी यायचे. तिथून 1 घंटा वाजवायचे. मग राजमाता जिजाऊ महासाहेब आपल्या वाड्याच्या बाहेर भगवा झेंडा हातामध्ये घेऊन उभ्या राहायच्या. मग राजे तिथून दररोज सकाळ संध्याकाळ त्यांचं दर्शन घ्यायचे. म्हणून त्याला इतिहासामध्ये टकमक टोक कडेलोट पॉइंट असं म्हटलेलं आहे. आपल्या राजाने कधी कोणाचं कडेलोट केलं नव्हता, पण संभाजी राजाने मात्र कधी कोणाला सोडलं नव्हतं. आणि पेशव्याने त्या टोकाचा वापर कैदी खाली फेकण्यासाठी केला होता. म्हणून त्याला इतिहासामध्ये टकमक टोक कडेलोट पॉइंट असं म्हटलेलं आहे. आता आपल्याला पुढे नाणे दरवाजात जायचं आहे. नाणे दरवाजाची माहिती ते झालीच आहे. आता आपल्या डायरेक्ट हिरकणी बुरुजाजवळ जायचं आहे. हिरकणीची कथा, कविता आपण वरती सांग. बंद काय बोला, रोपवेने गेली असती झाला असता. त्याची कविता आपण वरती बसून सांगणार आहे, परंतु तो वरतून आपल्याला दिसत नाही, खालून जाताना दिसतो. एक पोल आहे बघा वरती राईट साईडचा, तो हिरकणीचा कडा. ती माता आली होती ना. आता बसलोय महादरवाजाच्या इथे. हे बघा इथं बसलेत. दर 5 मिनिटाला यांना बसायलाच लागतो. काय बोलतो बघा, एकदम होऊन आले. आता पोहोचलोय महादरवाजाच्या इथे. पण आमचा अजून गाईडच नाही आला. गाईड कुठं राहिला काय माहिती. आम्ही जेवायला किल्ल्यावरच बघा, इथं सगळी बसलेत. बघा कशी बसलेत. इथं अर्धी पोरं बसलेत उभेत. इथं जेवणाची पंगत बसली. पण असा फिरून तिकडून वरतून तिकडं जायचे. बघा तिकडं टोक दिसत. बोल काहीतरी. ही चिंगी आहे, तिला आता फारच झोपाले. पाय दुखायला लागले. मग काय करायचं, काहीच करू शकत नाही. गणपतीचे पाया पाडायला लागायचे. अजून नक्की जायचंय? हो जायचंय. पुढे नाही सर ठरवलंय. आणि बिर्याणी खायची नंतर. घ्यायचं ना बिर्याणी. मग आता काय खायचं. आमचे अवतार सकाळी कशी होती, आता कशी झाली. चिंकीचा अवतार तर बघा, त्रासले ती बिचारी.
आजपर्यंत नाचायचे त्यांना हे बघा विचार करते तिने नाही मी नाही विचार आणि बघा बस इथं लागले, सगळी पोरं गेली घरी. सर लोक अजून नाही गेले घरी, आम्ही पण चाललो घरी. रामराम मंडळी, तुम्ही बोला असाल मी तिच्या ब्लॉगमध्ये कसं काय रायगड फिरून सगळे खूप दमलेत आणि ती तर झोपली पण. आता तिचा ब्लॉग मीच एंड करतोय. तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करून जा.